यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर असून त्यांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। महाराष्ट्र सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या माझा महाराष्ट्र माझं विजन समिट 2016 मध्ये ते आज बोलत होते। इतकंच नाही तर मराठा मोर्चे हा सरकार विरोधी विषय नसून असंतोषाला फुटलेलं तोंड असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं। पण याच कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा हा दावा खोडत नव्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही असा आरोप केला। आज राज्य सरकार आणि विरोधी पक्षामधल्या दिग्गजांनी या मंचावरून महाराष्ट्राबद्दलचं आपलं विजन मांडलं। या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यासह राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सुद्धा आपलं विजन मांडलं। सरकार आल्यानंतर 2 वर्ष दुष्काळाशी सामना करण्यात आम्हाला जास्तीत जास्त शक्ती खर्च करावी लागली। दुष्काळावर मात करायचा प्रयत्न आम्ही सुरू केला आणि मला आनंद वाटतो की अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अण्णा हजारेजी असतील, पोपटराव पवार असतील, सुरेश खानापूरकर असतील, डॉक्टर पोळ असतील, राजेंद्र सिंगजी असतील, अशा अनेक लोकांनी या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली आणि समाजाने एक चळवळ उभारली आणि त्या चळवळीतनं जलयुक्त शिवार करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं।